मित्रांनो, इथे पाण्यामध्ये काका वडे तळतायत. हे बघा, तुम्ही बघू शकता. ते त्याच्यामध्ये पाणी आहे, त्याच्यामध्ये सोडतात वडे. मित्रांनो, ही आपल्या कोकणातील सगळ्यात खोल कोंड आहे. बघा, म्हणजे पाणी तिचं खोल भरपूर आहे, अशी कोंड आहे. मित्रांनो, हे बघा, इथे खाली भुयार आहे. ती तिकडे दिसते. इथून आतमध्ये भुयार आहे. ती सरळ डायरेक्ट ह्याला जाते, ढोपेश्वरला जाते इथून. मित्रांनो, ही आमच्या गावातील रहस्यमय दगड आहे. बघा, कुठं टेकलेली आहे समजत नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सौरभ. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे आमच्या गावात जेवणी आहे, त्यासाठी चाललो आहे. खाली लांब थोडं जंगलात आहे. सांगतो तुम्हाला पुढे सगळं. तिथे थोडा पोचतो आणि तुम्हाला सांगतो सगळं. जेवणी करतात ते बाकी सगळे आरेगावडीतले आहेत, म्हणजे त्यांच्या इथून भरपूर जवळ आहे. ते असतात इकडे जेवण करताना कायम. मित्रांनो, वातावरण बघा कसं आहे. ते पूर्ण व्हाळात आहे सगळं. आणि इथे काका पाण्यामध्ये वडे तळत आहेत. हे बघा, त्या भांड्यामध्ये पाणीच आहे. पाणी आणि कोळीच असतात. तुम्हाला दाखवतो थांबा. आणि मित्रांनो, इथे बाजूला व्हेजवाल्यांसाठी डाळ वगैरे बनवतात. डाळ आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन आहे. ते अजून कोंबड्या वगैरे द्यायचं आहे सगळं. आणि बाजूला भात बनवण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. हे बघा मित्रांनो, वडे आतमध्ये कोळीद आणि वडे आहेत. असे काय असतात, पाण्यामध्ये पूर्ण वडे तळतात. आणि अशा परडीमध्ये हे करायचे असतात, ते काढायचे असतात. हे आपल्या पोपळीनीची परडी बनवलेली आहे. ते पोपळीनीच्या मित्रांनो, हे कुळीद आहेत. कुळीद काढलेले आहेत त्यातले. आतमध्ये वड्याच्या ह्याच्यात होते. मित्रांनो, आता हेच पाणी वापरायचं आहे
सगळं पाणी पिण्यासाठी वगैरे, आणि जेवणाला पण हेच पाणी वापरणार. पाणी इकडे खाली चांगलं आहे मित्रांनो. इथं खाली जेवण करतो त्याच्या खालच्या बाजूला बघा कोंड आहे, ओझरची कोंड म्हणते त्याला, ओझर कोंड. म्हणजे आमच्याकडे सगळे वजर बोलतात, पण ओझरची कोंड असं म्हणतात त्याला. सगळ्यात खोल आहे भरपूर. खालच्या साईडला गेलो की नक्की दाखवतो. खालच्या साईडला जायचं आहे थोड्या वेळानेच. मित्रांनो इथे परडी सजवण्याचं काम चालू आहे. परडीला हळद पिंजर वगैरे सगळं, कुंकू अबीर गुलाल वगैरे सगळं लावत आहेत. ती परडी देवासाठी सोडायची असते. मित्रांनो त्याला काळी मिरीच्या पानाबिनांनी सजवतात इथे, आणि फुलं वगैरे, आतमध्ये नारळ विरळ वगैरे ठेवायचं आहे. अजून नारळ विडा, ते कुंकू लावून सजवतात. ती त्या ह्याचीच पानं आहेत, मगाशी आम्ही जी काढली ना पानं, काळी मिरीची पानं, तीच पानं आहेत दोन्ही साईडला. आणि त्या ह्याच्यात बनवतात, आतमध्ये परडी बनवली त्याची. भात अजून व्हायचा आहे, याच्या आतमध्ये भात ठेवायचा आहे. मित्रांनो वारा इथे भरपूर आहे, हे बघा उडत आहे नुसतं. सगळं खाली आहे ना, त्यामुळे जरा वारा इथे भरपूर. मित्रांनो इथं भात तयार झालेला आहे, त्याच्यात आता भात टाकायचा आहे थोडा दोन्ही ह्याच्यात. हे बघा भात टाकून झालेला आहे. मित्रांनो परडीमध्ये आतमध्ये नारळ ठेवतात, आणि आतमध्ये हे पण लावायचे आहे, बत्ती पण लावायची आहे. म्हणजे ह्याची पानांचीच बनवणार, दिवा लावणार, दिवा आतमध्ये पानांचंच बनवून पाण्यामध्ये एक ठेवायचं आहे.
मित्रांनो, इथे वारा भरपूर आहे त्यामुळे बत्ती लावलेली होती ती टिकत नाही, नुसती जात आहे सारखी सारखी. लावतायत, अगरबत्ती पण लावला नाही. मित्रांनो, इथे पाण्याचा आवाज भरपूर आहे त्यामुळे काय एवढं ऐकायला येत नाही. मित्रांनो, ते खाली उतरून गेलेत, तिकडे जाऊन सोडणार आहेत परडी. आणि तिकडे एकदा परडी सोडल्याने की ते थांबायला नाही, म्हणजे पाठी यायला नाही, परत तिथनं सोडून वर जायचं आहे. पण ते सांगतात तिकडचे ढोपेश्वरचे वगैरे सांगतात इकडून परडी डायरेक्ट तिकडेच येते म्हणून. आता इकडून त्या ह्याच्यातूनच जाते असे म्हणतात, भुयारीमधून. तिथे भुयार आहे आतमध्ये समोर, ही बघा इथे भुयार आहे. त्या भुयारीतून म्हणतात डायरेक्ट ढोपेश्वरला जाते. मित्रांनो, आता ती परडी सोडतायत. ती कुठे पण जात असली तरी त्या भुयारीकडे जाते असे म्हणतात. मी तर तोपर्यंत आम्हाला थांबायला नव्हता, म्हणजे सगळेच आले वर, पण ती दुसऱ्या साईडला गेलेली नाही. तर इथून सोडलेले आहेत, बघूया कुठल्या साईडला जातात ते. वेळ लागला वाटतं जायला. बघा, मित्रांनो, तिकडे पाण्याची वाट आहे जाण्याची, बघे जाते काय बघा. इकडेच राहिली आहे परडी आणि ती तिकडे पाण्याची वाट आहे, पण त्या पाण्याच्या तिकडे नाही गेली. तिथनं जवळ होती उलट जायची वाट, ती तिकडे पुढे गेली आहे परडी. बघा, त्या पाण्याच्या वाटेकडे नाही गेली, पुढे गेली. ही परडी इथेच आहे खाली. तर मित्रांनो, आता आपल्याला इथे थांबायला नाही, सगळेच चाललेत वर, आपण पण चाललोय. बघा रस्ता बघा कसा आहे तो, धरत धरत जायला लागतं. इथून आता आपण वर चाललोय. पाठी अमोल आहे आपल्या, आणि आम्ही आलेले आहेत वर. आता दगडामध्ये आहे, इथे खाली नेटवर्क वगैरे काहीच नाही. मित्रांनो, इथे खिरापत चालू आहे, खिरापत बनवत आहेत. नारळ बिरळ फोडला नाही. मित्रांनो, आता आम्ही जरा थोडा वरच्या साईडला जातोय. वर एक दगड आहे, ती तुम्हाला दाखवायची आहे.
तिथे गेले दाखवतो आणि थोडं सांगतो पण काय ते. बघा इकडे येतो खाली, इथे खाली पत्ता आलो आहे जेवण करतात. आणि जरा वरच्या साईडला आलो आहे, माझ्यासोबत अमोल आहे. बघा पूर्ण सगळा काळा कातळच आहे. तुमचं गाव पण इकडे वरच्या साईडलाच आहे, म्हणजे हे गावातलं का तर वरच्या साईडला गाव आहे. आणि पूर्ण खाली आलेलं आहे जंगलात एकदम पुढे, त्यामुळे पुढे जाऊन दाखवतो. पूर्ण ही बघा दगड, आत्ता सगळी घाण आली आहे खाली. पहिली घाण नव्हती, पण ती म्हणते दगड टेकलेली नाही आहे खाली, पूर्ण अशीच एका दगडावर असेल ना कुठल्या तरी, ती पूर्ण हवेत बारीक दगडांवर आहे एवढी मोठी दगड. तर घाण सगळी अडकले याच्यात. दोन्ही आहे भरपूर पूर्वीपासूनचे दगड आहे. खाली बघा कालना दिसेल आरपार पोकळ आहे. ही सगळी आता घाण अडकले, त्यामुळे परत आलं तर नक्कीच दाखवू, साफ करू आधी आणि मग नक्की दाखवू. गावकऱ्यांना सांगितलं हे करायला, मित्रांना साफ करायला सांगितली आहे. हे पूर्वीपासूनच दगड अशी आहे, हे पोकळ आहे, त्याच्यामध्ये काही असं हे नाही की कुठल्या दगडीचा आधार आहे असं पण नाही. ते आता घाण अडकली आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नाही. पाहिजे.
धन्यवाद.